ग? मम्मी, अगं एक खुश खबर आहे, कळली काय तुला? काय ग? अगं कोर्टानं जामीन नामंजूर केला. अगं कुळे, ते तर तुझ्या आधीच आम्हाला कळलं या. टीव्हीवर समजा लाईव्ह दाखवतात ना. बस आता कोर्टातून बाहेर आल्यावर तुझ्या सासऱ्याचं तोंड बघायचंय आम्हाला. पण मम्मी, प्रकरण अजून वाढल काय ग? अगं वाढू दे की, तुला कुठे फाळा पडलाय? चांगली 5-10 वर्ष खडी पोडायला जाऊ दे की जेलमध्ये म्हातारा. जाऊ दे जाऊ दे, आमासनी बी घरात मोकळं रान मिळेल. तसं बी येता जाता आमासनी लई घालून पाडून बोलत असतात बघ. वय तर अगं तुझं पप्पा दौऱ्यावर गेल्यात. तुझं पप्पा दौऱ्यावरून आले ना की त्यांना तुझ्या सासऱ्याच्या पक्षात जायला सांगते की, आणि मग तुझ्या सासऱ्याचं मंत्रीपद तुझ्या पप्पांना. वय 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 मम्मी, खरं सांगतो तुला, एवढी खुशी व्हायल्या का नाही आमासनी, एवढ्या आनंदाच्या बातम्या यायल्यात का नाही सध्या. अगं आजवर ती खुश होती, आता आपली पाळी. बरं मम्मी, तुला अजून एक सांगायचं होतं बघ. अगं नंदुडे, मला समज माहित आहे. सगळं टीव्हीवर लाईव्ह दावत्यात, ते बी मीठ मसाला लावून. तुझ्या त्या सपक बातम्यापेक्षा टीव्हीवरच्या मीठ मसाला लावलेल्या बातम्या लई भारी वाटतात बघ. अगं ते ना बघ, दुसरी बातमी आहे, सांगू का नाही बोल. आता कुठली दुसरी बातमी? आमचा त्यो सावत्र काका, त्यो परत आलाय घरात, ते बी एका फटाकडीला घेऊन. अगं त्या टकल्याला कशाला घरात घेतलं तुम्ही? मागच्या खेपेला तुझा कसा घात केलता, इसरलीस वय तू? अगं आमासनी बी घ्यायचंच नव्हतं ग, पण त्या टकल्यानं का नाही बरोबर राणा भाऊजींना घोळात घेतलं बघ. अगं तो तुझा भोळा दीर समध्यानं एक दिवस रस्त्यावर घेऊन येईल बघ. चांगुलपणा दावायचा तो बी किती. तेच तर, आमचं तर का नाही त्या काकाला बघितलं की टाळकत सटकतंय बघ. कधी पत्तर राहणार आहे तो? आता काय, जेलातनं सुटस्तवर राहत्याल. तुला सांगतो मम्मी, आमचं तर का नाही इकडं आडन तिकडं विहीर असं झालंय बघ. मग मामांजी जेलातनं सुटून येत असं बी वाटतंय, आणि जवळ मामांजी जेलातनं सुटत नाहीत तवर ह्यो टाकला हितच राहणार घरात. अगं तुझा सासरा जेलमध्ये राहणं महत्वाचं, त्या काकाचं बघता येईल कधी बी. असली माणसं भानगड करायची सोडत नाहीत. कुठं ना कुठं तरी गावल असतो, आणि नाही गावला तर तू अडकव की त्याला कुठं तर. वय, आता तसंच काय तर करायला लागणार आहे. अगं चल चल, तुझ्या सासऱ्याची बातमी टीव्हीवर दावायला लागले परत. तू मात्र घरावर नीट नजर ठेव, आणि हळूहळू घर तुझ्या ताब्यात कसं येईल तिकडं लक्ष ठेव. हा चल, ठेवती मी. अंजली अजून कशी आली नाहीत ग समधी? आणि येतील की. कोर्ट काय पारड्यात आहे होय? लगेच यायला? पण कोर्टानं असा कसा काय निकाल दिला? अजून का सोडलं नाही साहेबांनी? कोर्ट येते, कोर्टापुढे कोणाचं काय चालतंय? आलेच. अरे असं कसं झालं उरफाट? असा कसा जामीन नाकारला कोर्टानं? काय झालं? जामीन जरा लांबणीवर गेलाय. का? कोर्टाची येळ संपली वाटतं. का पोलिसांनी लई मोठी चार्जशीट बनवली? ए काका, थांबा, तुम्ही आधी आत या. अरे तसं नाही सूरज, माझं बी असंच झालं. चार्जशीट वाचता वाचता येळच संपली. मग आता केव्हा मंजूर होणार जामीन? लवकरच. आपण कारण काय राहणार? काय नाही, अरे मग कारण काय नाही तर साहेबांनी का आत ठेवलंय? आलं मामांजी, कुठे आहेत मामांजी?
ए चंदे ती बघत काय बसलीस? जा जा आरतीचा ताट आण, मामांजीच निवाळायचं आहे ना बघ. नाही बाई, आबा नाही आले. काय अहो असं कसं राणा भाऊजी? जामीन नाही मिळाला. अगो बाई, अहो असं कसं पण? तुम्ही सगळे आराम करा, उद्या बघू काय ते. नाही, अजिबात नाही. जवळ मामांची घरी परत येत नाहीत त्यावर आम्ही इथंच बसून राहणार, कुठं बी जाणार नाही. वहिनी, अहो तुम्ही रडू नका सर, समजून नंतर सांगतो. आणि तुम्ही समजे आता जाऊन आराम करा आणि काय बी काळजी करू नका. आबा लवकरात लवकर येतील. लवकरात लवकर मामांजीसनी घरी आणा. घरातलं करतो माणूस घरात नाही, तिकडे जेलात आहे. बरोबर नाही वाटत हो, जीवाला चैन नाही पडत राहणार भाऊजी. काय सांग असं रडू नका सावो. तुम्हीच चला बरं वर चला. तुम्ही जरा आराम करा म्हणजे तुमच्या जीवाला बरं वाटेल. चला. काय रे देवा, कसलं संकट आलंय हो आपल्यावर हे. राणा, तू काळजी करू नकोस, आपण हायकोर्टात अपील करू. ए काका, आधीच डोसकं सटकलंय माझं. राणादानी सांगितलं ना आराम कर म्हणून. जाऊ बघू बाहेर. अरे पण जाते बोचका घ्या आणि बाहेर निघा. श्रीपती दादा तुम्ही कामावरून घ्या. काय झालं? का नाकारला जामीन? ज्यांचे यांचे पैसे बुडत आहेत त्या समद्यांनी आबासनी जामीन मिळू नये म्हणून अर्ज केला. जोवर कोर्टात आम्ही रक्कम भरत नाही तोवर आबासनी जामीन मिळणार नाही. अरे मग भरून टाका की लगेच. किती हमी रक्कम भरायला सांगितली? वीस कोटी. काय? वय वहिनी, अहो 150च्या वर केसेस पडल्या. सगळा आकडा मिळून 20 कोटी होते. जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही रक्कम जमा करायला लागणार. अरे देवा, ते एवढं पैसा आणायचं कुठनं? येस तर आकडा ऐकून पायाखालची जमीनच सरकली आमची. मग राहता राणा. 20 कोटी भरत नाही तोवर कोर्ट जामीन देणार नाही. कुठनं आणायचे एवढं पैसे? काय नाही ग, असंच यांच्या मनात आलं आणि आम्ही फिरायला आलो. आता आम्ही बघ. अहो अव हे काय करताय की? अव ताई संगट बोलतेय की मी. तुला सांगितलं ना कोणाशी बोलायचं नाही म्हणून. अव ताई संगट बोलतेय की मी. काही गरज नाही बोलायची. आता भरच्यांसोबत बोलायची मी चोरी का? हा कोणता जुलूम? अच्छा, भारी भारी साड्या घेताना बरं तुला जुलूम वाटत नव्हता? पण मी माझ्या बहिणी संगट बोलल्यावर त्यात काय झालं एवढं? हे बघ, माझा मोबाईल बंद आहे म्हणल्यावर ते तुझ्या फोनवर फोन करणार. अजिबात मोबाईल चालू करायचं नाही. पण असं चोरून चुकून काय सगळं नेमकं केलंय तरी काय तुम्ही? तुला कशाला पाहिजे चौकशा? आपण इथं फिरायला आलो ना, फिरायचं, कोणासंगत बोलायचं नाही.
आता भर सामान इथं काय राहण्यात अर्थ नाही, लांब कुठेतरी जाऊ. अव हे काय करताय तुम्ही हे अव, बघ, राहू 2 द्या की. तासाच्या आत आपल्याला इथून निघावं लागेल, कारण साहेब सुटायच्या आत आपल्याला इथून सटकावं लागणार, कारण आज ना उद्या त्यांना आपला अंदाज येणारच. आपला नाही तुमचा. मला तुमच्या भानगडीत पडायची गरज नाही. ए शानियस, आवर लवकर. आहे कुठून आणायचं एवढं पैसे? आजकाल प्रामाणिकपणाला काही किंमतच नाही, फक्त पैशाला किंमत. एवढं शिकून वकील बनून माणसं खुर्चीवर बसतात, त्यासनी साधं एवढं बी कळत नाही वय. ज्या माणसानं आजवर 1 रुपया बी खाल्ला नाही, आयुष्यभर जनतेची सेवा केली, त्याच्यावर विश्वास नाही. दूध पिऊन घेता का? असं काय करता? दिवसभर काहीच खाल्लं नसेल, जरा दूध पिऊन घ्या. असं करून कसं चालेल? ताकदच नसेल तर काय करणार आहात तुम्ही? 20 कोटी. 20 कोटी काय छोटी रक्कम आहे? कुठनं आणायची? एवढं बी कळत नाही वय त्या जज साहेबांना. आपण काढूया काहीतरी मार्ग. कसं काढणार? आबांनी आजवर 1 रुपया कमवला नाही राजकारणात. जे काय कमवलं ते गोरगरिबांना देत आले, आणि शेतातनं जे काय मिळवलं ते परत शेतात गुंतवलं. बँकेत असून असून किती पैसे असणार? एवढा विचार नका करू तुम्ही. दिवसभर खूप दमलायत, जरा आराम करून घ्या. हा, नाही, जोवर आबा घरी येत नाहीत तोवर आराम नाही. आपण काहीही करू, पण आबांना सोडू. 20 कोटी जमा करत नाहीत तोवर आबांची सुटका होणार नाही. हेच तुम्ही ना आता इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करण्यापेक्षा पैसे कसे जमवता येतील याचा विचार करा. म्हणजे हे बघा, आता माझ्या नावावर जेवढे पैसे आणि दागिने आहेत ना तेवढे मी जमा केले. तुमच्या नावावर जे काही आहे ते तुम्ही जमा करा. सूरज भाऊजींकडे जे काही आहे ते देतील आपल्याला. प्रत्येकानं आपापला वाटा उचलला ना तर नक्की सोय होईल. अख्खं घर एकत्र आलं तर काहीच अशक्य नाही. अजिबात जमणार नाही. सूरज उगा नाही ते करायला जाऊ न कसा. अगं नाही ते म्हणजे आपासनी सोडून आणायचंय. माना की आम्ही कुठं नाही म्हणलंय, पण एवढे पैसे कुठं आणायचं रे सूरज? अगं ते दागिनं नाही हं? अजिबात नाही. आमच्या दागिन्यांवर अजिबात नजर ठेवायची नाही, आताच सांगून ठेवतो. त्या सगळं घेऊन जाणारच का वर? तुम्ही तर आम्हाला मारायलाच टपलाय र. पण 1 पैसा आम्ही देणार नाही हे ध्यानात ठेवायचं. नंदुडे बघ, ते तुझ्या पप्पासनी विचारून बघतीस काय होतंय का? म्हणजे आता हुंड्यावर आलाय वय तुम्ही? सूरज अरे कुणी शिकवलंय रे तुला हे समज? तुझ्या लाडक्या बहिणीनच ना? त्यांचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? आपल्या लग्नाच्या टायमाला काय म्हणला होतास? फक्त पोरगी आणि नारळ द्या, आणि आता फार हुंडा मागायलाय. हुंडा कशाला मागू मी? हे बघ, तुम्ही जे काही देशील ते परत करतो आम्ही. काय गॅरंटी? कोर्टानं समज जप्त केलं की कसं देणार आहे? हे बघ सूरज, अख्ख्या जगासमोर लाज गेली तेवढा का बस झालं. उग पाहुण्या रावळ्यांसमोर हात पसरत बसू नका ग. गायकवाडाची शोभा देत नाही ते. तुझ्याच्यानं जमणार असेल तर सांग. मला आंबट लावत बसू नको इथं. बघा बाई, हात दगडाखाली आहेत पण काखेतलं कलिंगड काही पडत नाही. फुकटचा रुबाब निसता. तुझ्याशी बोलण्यात काय पॉइंटच नाही. आम्ही नाहीच बोलायलोय र, तूच बोलायलास आमच्या संगट. जाधवासनी सवयच नाही तसली.
गावल तिथं आमचा अपमान केलाय ना ग. आता नाही नागदुऱ्या काढल्या तर नाव बदला आमचं. अंजली घे. काय ग साहेबांचं काय आलंय? हो, म्हणजे जामीन नाकारल्याची बातमी आहे. हे पेपरवाला आणि चॅनलवालं हीच पिटीव त्यात बघ. आणि मग हे भडक भडक ऐकून वाचून लोक चेकाळतात. राणा चल, तू आधी न्याहारी करून घे. परत कुठं बाहेर गेलास तर खायची पंचायत होईल. भूक नाही मला. अरे अशी कशी भूक नाही तुला? आबांना सोडवायचे. कुठून आणायचे पैसे? आपण जमा करू पैसे. कसं? मी हिशोब केलाय. माझ्या दागिन्यांचे साधारण 20 लाख रुपये होते. मी बँकेचे पासबुक पण बघितले. सेव्हिंग्ज आणि डिपॉझिट मिळून साधारण 3 कोटी रुपये होते. आणि बाकी सुद्धा जमतील ना. कारखान्याचा शेअर 2-2.5 पत्र जातील. जी बघा 5-6 पर्यंत सोय होईल. 20 म्हणजे लई मोठा आकडा आहे हो. हो, पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. नमस्कार. नमस्कार. काय काम होतं? ते हमी रकमेचं समजलंय आम्हाला. आपल्याकडे आहेत का तेवढं? राणादा, तुम्ही काळजी करू नका सा. अहो अख्खं गाव तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सगळेजण जमल तसं पैसे गोळा करायचं ठरवलंय. तुम्ही? अहो आजवर साहेबांनी आपल्या गावासाठी लय काय काय केले बघा. सगळ्या अडीनडीला मदत केल्या. अहो तुमच्या सल्ल्याने कितीतरी शेतकरी शेतात सोनं पिकवतात. अहो तुम्ही वजीर केसरी जिंकून गावचं नाव भारतभर केलायसा. अहो साहेब म्हणजे आपल्या गावची शान आहे बघा. मग गावाने एवढे केलंच पाहिजे की. राणादा, मनात न काही घेता आमची मदत घ्यायची म्हणजे घ्यायचीच. होय होय होय. होय होय. अहो पण पण बिन काय नाही वहिनी. साहेब जसं तुमचं आहे तसं आमचं बी आहे. अहो आम्हाला आमचा वाटा उचलू द्या. काल 4 जणांचा विषय निघाला तर तिथल्या तिथं 20 लाख रुपये जमा झाले. अख्ख्या गावाला जर समजलं तर 2 करोड रुपये जमा होतील. तेवढं टार्गेटच ठेवलंय आम्ही. शेतकऱ्यांचं गाव आपलं, होईल सोय आपली. अहो आता नाही म्हणायचं नाही बघा. अहो बँकेत ठेवायचं ते तुम्हाला द्यायचं. त्यात काय एवढं? आबा निर्दोष सुटलं की हमी रक्कम परत मिळणार. तेव्हा तुम्हाला समध्यांचे पैसे परत करीन बघा. चालतंय, मग आम्ही कामाला लागतो. बर साहेबांनी तेवढं लवकर लवकर आणायचं बघा. वय चला येतो आम्ही. अहो थांबा की समद्याने चहा पाणी घेऊन जा. नग गोदाका, समजा गावाला सांगायचं आहे. त्यात वेळ पण कमी आहे. समध्यांचे लय उपकार झालेत बघ. उपकार कसले त्यात? आमचं गाववाल्यांचं कर्तव्यच आहे ना. चला येतो आम्ही. राणा, ह्याला म्हणतात गावकी. आता समदा गाव आपल्या पाठीशी उभा राहील बघ पैशासाठी. हो, आपणही आपले सगळे प्रयत्न करू. पैसे जमतील, खात्री आहे मला. वय सूरजला बी फोन करून सांगतो गावातलं मी.